सकाळ सकाळचं मस्त वातावरण आणि असं खूप छान वाटतंय. काल तुला घंटी अडकवायची करणार होता पण ते असं बांधले त्यानं. बघा कशी वाजते. गुड मॉर्निंग फ्रेंड. आता आम्ही सकाळी सकाळी लवकर चाललोय शेतामध्ये आंबे काढायला. सकाळचे 8 वाजलेले आहेत. आता आम्ही नाश्ता करणार आणि निघणार आहोत कारण ऊन नंतर भरपूर लागतंय त्यामुळे सकाळी लवकर आंबे काढायचं असं ठरलेलं आहे आमचं. हे बघा आता आम्ही चाललोय. सकाळ सकाळचं फ्रेश वातावरण आणि शेतातली थंड हवा बघितल्यानंतर आमचा उत्साह अधिकच वाढलाय. पुढे किती काम केल्यानंतर काय होणार आहे काय माहीत नाही आहे, पण मस्त वातावरण आहे. मोकळी हवा, पक्ष्यांचा आवाज आणि शांत वातावरण एकदम फ्रेश वाटत होतं. तसं आमच्या शेतात 8-9 प्रकारच्या व्हरायटी असतील आंब्याच्या, पण काय कायांची नावच माहीत नाही आहेत आम्हाला. पण हा इथे तिथे असं आम्ही दर्शवून ह्याच्या जवळचा त्याच्या जवळचा आंब्याचं झाड असं आम्हाला सांगावं लागतं. पण काय कायांची नावं माहिती आहेत, मी ते तुम्हाला सांगेन. आता सगळेच काय आंबे पाडायला आलेले नव्हते. थोडेफार एक 4-5 झाडांची आंबे पाडायला आले होते. अजून 5-6 झाडांचे तसेच राहिलेले होते. काही झाडांना अजून म्हणजे गेल्या वर्षी भरपूर लागले होते, ह्या वर्षी कमी लागले असं पण झालेलं आहे. आता इथं बघा माझा उत्साह एकदम जोमात आहे आणि मी आता आंबा काढायला घ्यायला लागलोय बघा. पण त्या झेलनीमध्ये 4 आंबे आले की माझा हात अवघडून जायचा, इतकं जड वाटायचं. इथं आता मी कुठल्या झाडाचा कुठला आंबा आहे हे मी दाखवू शकत नाही. मी फक्त सांगतो तुम्हाला त्यांची नावं. रत्ना, दशेरी, कलमी, हापूस, परत केसरी हे असे प्रकारचे आहेत आमच्या शेतामध्ये झाडं. कारण काही झाडांना ह्या वर्षी आलेलेच नाहीत आंबे, अजिबात म्हणजे अजिबातच लागलेले नाहीत असं पण झालेलं आहे. आता इथं बघा तुला आराध्या पण चालू केले, तर आता मला झेलणी दे आणि मी काढणार चालू केले म्हणून आता दिले, पण त्यांना काही काढता येत नाही आहे. आता इथं खाली पण लागलेले होते आंबे, ते हातानेच तोडले आणि ठिक्यामध्ये व्यवस्थित भरलो. इथं बघा आता नारळ पडलेले आहेत काय जे असे अर्धे कच्चे पडलेले आहेत. एवढे काय परिपक्व नाही आहेत. ते गोळा करायचं चाललंय आणि त्याच्यातनं पाणी काढणार म्हणून बसलाय. फुटणार का नाही काय माहीत नाही, काढ म्हटलं. फुटाणाच झाले. मोठं असलं तर हा फुकट मग काढलाच नाही हातानं, तसे मोठे होते. परत आणि येणार आहे त्यावेळी तो होतील मोठे. एक वेगवेगळ्या झाडाचे आंबे वेगवेगळ्या बॅगेत म्हणजे ठिक्क्यात वेगवेगळ्या भरत होतो. आता ऊन फार लागायला लागलंय आणि तसा आमचा उत्साह पण कमी व्हायला लागलाय. सकाळी आल्यानंतर एकदम एनर्जेटिक होतो आणि आता एकदम नको झालेलं आहे. घाम आता केसातून गळायला लागलाय आणि गरमी खूप जाणवायला लागली आहे आता. आता इथं एवढी गरमी व्हायला लागली आणि ही पोतं टाकून त्याच्यावर झोपली आहे. बघा कसा आराम चाललाय तो. चला थोडी हलकी पोती होती ती आम्ही गाडीकडे घेऊन चाललो. गाडी रस्त्यावर लावली होती कारण इकडं आत येण्यासारखं नव्हतं. थोडा चढ असल्यामुळं आत आल्यानंतर परत गाडीला काहीतरी ग्राउंड सरफेसला लागेल म्हणून आम्ही आत घातली नाही गाडी. काही हलकी होती ती आम्ही मग घेऊन निघालो. शक्तिमान पैलवान माझी मम्मी. आणि मला कोण रेकॉर्ड करणार, मी स्वतःलाच रेकॉर्ड करतो. हॅलो गाईज, आता आपण शेताकडून जायलोय आणि मम्मी पैलवानसारखी आंबे घाले ह्याच्यावरती. हॅलो, नाही आहे मी तर ह्याला गोल गोल फिरवू शकतोय आणि तू